काँग्रेसकडून भरभरून घेतलं आणि आता पक्ष सोडलेले लोक विनाकारण पक्ष आणि आमच्यावर टीका सुरू करत आहेत। त्यांनी हे तात्काळ थांबवावं, अन्यथा मी जर तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी पृथ्वीराज पाटलांना दिलाय। तर गेलेले जाऊ देत, तिथे सुखी राहू देत, आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे। महापालिकेवर सत्ता काँग्रेसचीच येईल असा विश्वास देखील आमदार कदम यांनी व्यक्त केला। महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील काँग्रेस भवनमध्ये महापालिका क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत विश्वजित कदम बोलत होते। या बैठकीला खासदार विशाल पाटील, डॉक्टर जितेश कदम, सिकंदर जमादार, माजी नगरसेवक संजय मेंढे, राजेश नाईक, मंगेश चव्हाण आदी जण उपस्थित होते। विश्वजित कदम पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाने भरभरून दिलं, आता ते पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेत, पण पक्ष सोडत असताना काँग्रेस पक्षावर व आमच्यावर टीका करतात। हे कशासाठी? तुम्ही दिल्या घरी सुखी राहावं, आमच्यावर आणि पक्षावर टीका करू नयेत, टीका तात्काळ थांबवाव्यात, अन्यथा आम्ही जर तोंड उघडलं तर तुमची खैर नाही, असा इशारा दिलाय। ते पुढे म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग रचना झाली आहे, त्यामुळे आता निवडणुकीची चाहूल लागली आहे। महापालिकेत सत्ता मिळवायची आहे। काही माजी नगरसेवक पक्ष सोडून गेले, त्यांचा विचार करू नका। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बोगस मतदारांविरोधात मोहीम सुरू केली, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। लोक आता आपल्याबरोबर येत आहेत। येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व ताकद वापरून काँग्रेसला सत्तेवर आणू। समविचारी पक्षही आपल्याबरोबर असल्याचा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला। मी मगाशी भाषणात उल्लेख केला, सन 2014 आणि हे सन 2025 आहे। मागच्या 11 वर्षाच्या कालावधीत जे काही देशात घडलं, जे महाराष्ट्रात घडलं, ते सांगली जिल्ह्यात दुर्दैवाने घडलं। त्याला अनेक कारणं आहेत। मग ते सत्तेचा गैरवापर असेल, वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन असेल, जे जातीय राजकारण जे फिरलं जातंय दुर्दैवाने, त्या राजकारणाला बळी पडणारं काही परिस्थिती असेल। अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यात ही निश्चितपणे आज आम्हाला काँग्रेस म्हणून संघर्षाला सामोरे जावं लागते। परंतु तरी सुद्धा ह्या परिस्थितीत देशात राज्यात सत्ते नसताना आम्हाला लोकसभेला यश मिळालं। शहराच्या बाबतीमध्ये काही नेते जरी गेले असतील तरी लोक, सर्वसामान्य जनता आणि लोक हे काँग्रेसच्या सोबत आहेत, राहतील, हा माझा ठाम विश्वास आहे। तशा प्रकारच्या लोकांच्या भावना आहेत, तशा प्रकारचं वातावरण आज सांगली शहरात आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतंय। पण येणारा काळ निश्चितपणे सांगेल की लोक हे त्या पक्ष सोडणाऱ्या लोकांबरोबर गेले, नेत्यांबरोबर, का काँग्रेस पक्षाच्या बरोबर